आपल्यासोबत विद्या चव्हाण जोडलेल्या गेल्या आहेत। विद्याजी, खरं तर आधी 42 सेकंदांचा व्हिडिओ, त्यानंतर आता 18 ते 22 मिनिटं माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत होते असा दावा रोहित पवार यांच्याकडून केला गेलेला आहे। आपली प्रतिक्रिया। नाही, मला खरंच आश्चर्य वाटतंय की अजितदादांना झालंय काय। म्हणजे अजितदादांचा तो कणखरपणा कुठे वाकले, कुठे अजितदादा इतके। कारण अनेकदा झालं कोकाटांकडनं 5-6 वेळा त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केला, महाराष्ट्र सरकारचा अपमान केला, सरकारला भिकारी म्हणाले, शेतकऱ्याला भिकारी म्हणाले, या ढेकळांचं काय करायचं असं म्हणाले आणि ते स्वतः कृषी खातं सांभाळू शकत नाही, काहीही करू शकत नाही। यावेळी नक्कीच त्यांची हकालपट्टी होणार हे निश्चित असताना सुद्धा अजितदादा एवढे का नरमले तोच प्रश्न पडलाय मोठा। कारण 18 ते 22 मिनिटं जर ते पत्ते खेळत होते हे रोहित दादांनी सांगितलेलं सत्य आहे। आणि त्याच्यात विधानसभेच्या चौकशीचा अहवाल सुद्धा आता आलेला आहे हाती आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालंय की ते 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। मग हा पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याला तिथे का ठेवलेलं आहे? का मंत्रिमंडळात अशाच सगळ्या लोकांचा भरणा करून ठेवलेला आहे की ज्याने काहीही काम नाही केलं तरी चालेल? सभागृहात येऊन आमदार काय बोलतायत, काही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा चालली आहे, ह्याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये ना। ते पत्ते खेळत बसलेले आहेत आणि तरी सुद्धा अजितदादा एवढे कडक असताना त्यांना आणखीन एक संधी दिलेली आणि देताना सांगितलं की याच्यापुढे मी खपवून घेणार नाही। मागच्या वेळेस पण त्यांनी काहीतरी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं आता याच्यापुढे मी खपवून घेणार नाही। त्याच्या आधीच पण असंच झालं की याच्यापुढे मी खपवून घेणार नाही। आणि का खपवून घेतायत ते? त्यांच्याकडे माणसं नाही आहेत का? कृषी खातं समर्थपणे सांभाळणारा माणूस नाहीये का? आणि एकटे कोकाटे गेले तर त्यांचं काय मोठं पक्षाला खिंडार पडणार आहे का? उलट अजितदादाची प्रतिमा आता मलिन झाली। अजितदादाची प्रतिमा एक कणखर नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये लोक अजितदादाकडे बघत होते, परंतु अजितदादा इतके का नरमले त्याचं कारण मला सुद्धा कळत नाही। विद्याताई, खरं तर तुम्ही म्हणालात ते त्यावर मला प्रश्न आहे। अजितदादांनी काल खरं तर 1 तास बैठक घेतली, मात्र या बैठकीत त्यांचं ठाम मत होतं की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कारण त्या काही मंत्र्यांचं असं म्हणणं होतं की आम्हीच का राजीनामा द्यावा, शिवसेनेच्या इतर मंत्री असे वागतात, त्यांचा राजीनामा घेतला जातो। कुठेतरी मंत्र्यांचा दबाव अजितदादांवर वाढतोय असं वाटतंय? नाही, पण अजितदादा कधीपासून दबावाला बळी पडायला लागले? दुसरे जण शेण खात असतील तर तुमचे लोक शेण खात आहेत ते सहन करणार का तुम्ही? त्यांच्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले कोणी काही करू दे किंवा देवेंद्र फडणवीसांच्या भाजपतले मंत्री काय करतायत, ते नितेश राणे, ते पडळकर, आपण बघतो ते सगळं ते खपवून घेत असतील, ते शेण खातायत म्हणून आपण खायचं का? तुम्ही जे स्ट्रेट फॉरवर्ड आहात, तुम्ही जे लोकांना दाखवून दिलं की अजितदादा कुठली वाईट गोष्ट खपवून घेत, मग का खपवून घेतली ही गोष्ट हा प्रश्न पडलेला आहे। अजितदादांनी जर आता कोकाटेंच्या कृषी मंत्री पदावरनं त्यांना काढून टाकलं असतं, कुठलंही मंत्रीपदच त्यांच्याकडनं काढून घेतलं असतं, तर निश्चितच एकनाथ शिंदेंना आणि फडणवीसांना पण असं वाटलं असतं की नाही, आपल्या पक्षातही आपण असा कणखरपणा दाखवला पाहिजे, त्याच्याशिवाय मंत्रिमंडळावरती वचक राहणार नाही, त्याच्याशिवाय यांना शिस्त लागणार नाही। कोणी उठतं काही बडबड करतं, कोणी उठतं काहीही करतं, हे खपवून घेतलं जाणार नाही। ते कोण ते गायकवाड आहे, त्यांनी तर त्या कॅन्टीनवाल्याला त्याच्याशी मारामाऱ्या केल्या। हे कसं खपवून घेत आहे सगळेजण? हे असले आमदार आणि असले मंत्री असले तर काय होणार आहे महाराष्ट्राचं? पुढे आता नेमकी त्यांच्यावर काय कारवाईची भूमिका घेतली जाणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। विद्याताई, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर प्रतिनिधी सुशांत, आपल्याला सुद्धा धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।